एअर इंडियाच्या पायलटने एका प्रवाशाला इतकं मारलं की तो रक्तबंबाळ झाला. नेमकं झालं काय? हा प्रवासी आपल्या बायको आणि छोट्या मुलासोबत लाईनमध्ये उभा होता आणि मागून पायलट आला. लाईन तोडून पुढे गेला. तेव्हा त्या प्रवाशाने फक्त इतकंच म्हटलं की, भाईसाहेब काय करताय? लाईन तोडून पुढे जाताय. आता एवढ्यावर त्याला इतका राग आला की तो परत जाऊन त्या प्रवाशाला इतका मारतो की तो रक्तबंबाळ होतो. आता जरा समजा ही हरकत करणारा एक पायलट आहे. पायलट म्हणजे कोण? जो कधीही हवेत 400 फूट उंचीवर 150-200 लोकांचं आयुष्य घेऊन उडतो. तो मानसिकदृष्ट्या इतका शांत असतो की कोणत्याही टर्ब्युलन्समध्ये कठीण परिस्थितीत प्रवाशांना शांत ठेवतो. पण हा पायलट एवढ्याशा गोष्टीवर इतका संतापतो की अशा प्रकारे एका प्रवाशाला मारहाण करतो, ज्याच्या बाजूला त्याचं लहान मूल उभं आहे. आणि त्यानंतरही CISFचे जवान तिथे उभे राहून बघत असतात, पण काही करत नाहीत. ना ते थांबवतात ना हस्तक्षेप करतात. म्हणजे विचार करा, असा वेडसर पायलट एअर इंडिया भरती करताना काही पाहत नाही का? असे पायलट म्हणजे गुंडच. मी तर म्हणेन हे दहशतवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक आहेत. कारण हे कधीही 150-200 लोकांचा जीव हवेत घेऊन उडतात. हा इतका बिघडलेला, मानसिकदृष्ट्या असंतुलित माणूस मी तर एअर इंडियालाच दोष देतो. काय विचार करून असे लोक भरती करतात? कधी कधी वाटतं एअर इंडियाचा बहिष्कार टाकावा, कारण यांचे प्रकार थांबायचं नावच घेत नाहीत. एकापेक्षा एक प्रकार समोर येतच आहेत. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.